बाळूपाटला बघितलं तुम्ही? मग आमच्या बरोबरच किती तसं म्हटलं तर बाळूपाटील जरासा आम्हाला सिनियर. हा बाळूपाटील काय देखणं होतं माहित आहे. हा. बाळू पाटलाच्या मागण्या अशा बायका जात होत्या. एवढा बाळूपाटील लई देखणं. पानबिन खायची सवय हे असं कायम असं दादागिरी असल्यासारखं, पण ते दादागिरी करत नाही. चांगला निर्मळ माणूस, लय भारी मठात होता तो. आणि अण्णा पाटोळे यांना तुम्ही बघितलं? मग अण्णा पाटोळे चांगला, त्याचा खेळच भारी. अण्णाचा उंच माणूस. हा देखना पान. भगवान मोरे ही ती इकडची आता कोण राहिली नसते. नाही भगवान मोरे आहे की, हाय भगवान मोरे. दुसरा महाराष्ट्र केसरी. हो भगवान मोरे. शामराव ना दिनकर धैर्य वारले. दिनकर धायर वारले ते माहिती आहे मला. शामराव मोरे शामराव चांगला पण लय भारी असं केस विषय असे. त्याची न आमच्या बंधूची 3-4 वेळ कुस्ती झाली ती. त्यांना आल्याबरोबर शामराव मोरेनं मारलं लगेच. तरी लोक कोल्हापूरचे खेळ चांगला म्हणून हा आणि सीता ओठ. सीताराम निकम कसा हो? एकदम त्याला महाराष्ट्राचा ॲटम बॉम्ब पदवी होती. ॲटम बॉम्ब म्हणायचे? होय, महाराष्ट्राचा ॲटम बॉम्ब आपला सीताराम निकम. तुम्ही एनआयएस कधी केलं? मी 1969ला एनआयएस केलं. कारण तोपर्यंत आमचा अभ्यास सुरू झाला. घरात त्यांचा विरोध झाला की पैलवानकी करायची नाही, कारण एक भाऊ पैलवानच होता. कोण? सीताराम निकम. कोण तुमचा? सख्खा भाऊ, माझ्यापेक्षा मोठा. सीताराम निकम तुमचा सख्खा भाऊ? म्हणून ते आमच्या घरात आणि पैलवानचाही तसा विरोधच होता. तालमी त्यांचा इंदिरा गांधी त्यांना शेड्डू बघितल्यावर म्हणले ना ॲटम बॉम्ब आहे. ॲटम बॉम्ब. सख्खा भाऊ शिकत सीताराम निकम तुमचे? माझ्या अंगावर काटा आला सर. त्याला सातारच्या अधिवेशनात त्याला फारच पदव्या मिळाल्या. महाराष्ट्राचा ॲटम बॉम्ब आणि काय काय बरेच असे. हे बाळासाहेब देसाई खास त्याला घरी बोलवून घ्यायचे सीताराम निकमाला. सख्खा भाऊ म्हणले तुम्ही भाग्यवान. माहिती नव्हतं तुला? नाही ठीक आहे. लय मोठी माणसं होती.